नमस्कार, महासत्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्या सोबत शालेय शिष्यवृत्ती परीक्षेतील अभ्यासक आणि सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील तज्ञ शिक्षक नामदेव गुरव सर आहेत। शिष्यवृत्ती परीक्षेला कशा पद्धतीने सामोरे जावे याविषयी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर नमस्ते। नमस्कार। आम्ही आज आपल्याकडून शिष्यवृत्ती या विषयावरती आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं। तर आमचा पहिला असा प्रश्न असेल की शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे काय आणि त्याचं नेमकं स्वरूप कशा पद्धतीने असते। सुरुवातीला मी काळे सरांना धन्यवाद देईन की एका ज्वलंत विषय जो आहे, महत्त्वाचा विषय, विद्यार्थ्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पालकाची अपेक्षा आहे, त्या विषयावरती आपण आज चर्चा करतोय। शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्याच्या जीवनामधली एक महत्त्वाची परीक्षा म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे आणि पालक त्या बाबतीत जागरूक पण असतात। बऱ्याच पालकांना या विषयाची जाण नसली तरी शिक्षकांच्या माध्यमातून त्यांना या गोष्टी कळतात। महाराष्ट्र शासनाकडून इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी अशा 2 इयत्तांच्यामध्ये शिष्यवृत्तीची परीक्षा ही घेतली जाते। इयत्ता 5वीला इयत्ता 1 ते 5च्या अभ्यासक्रमावर आधारित अशा पद्धतीची ही परीक्षा, तर 8वीला ज्याला आपण माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा असं म्हणतो, तर प्राथमिकला पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा असं म्हणतो, अशा 2 परीक्षा होतात। शिष्यवृत्ती आणि NMMS ही 8वी साठीच असणारी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती गुणवत्ता शिष्यवृत्ती नावाची ती परीक्षा आहे, ज्याच्यामध्ये इयत्ता 5वीला आणि 8वीला सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होता येतं। परंतु NMMSला मात्र फक्त आर्थिक दुर्बल, ज्याच्यामध्ये उत्पन्नाचा निकष ठरवून 1 लाख रुपयापेक्षा ज्याचं वार्षिक उत्पन्न कमी आहे अशा पालकांची मुलं फक्त त्याच्यामध्ये सहभागी होतात। आणि त्यामुळं काय होतं की ज्यांचे पालक वर्ग थोडेसे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि आपल्या विद्यार्थ्याला विशेष मार्गदर्शन करू शकत नाहीत, त्यांच्याकरता ही विशेषत्वाने केलेली वेगळी तजवीज त्याला म्हणता येईल। तर दुसरा असा प्रश्न आहे की शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी 5वी असेल 8वी असेल त्याच वर्षी केली पाहिजे का, त्याची काय स्वरूप कसं राहील, किती वर्ष अगोदर त्याची तयारी करावी लागेल आपल्याला? खरं तर कुठलंही काम आपण जर काम निघाल्यानंतर तयारी करायला घेतलं तर कधीच ते यशस्वी होईल याची खात्री आपण देता येणार नाही आपल्याला। त्याच पद्धतीनं शिष्यवृत्तीची तयारी करताना सुद्धा 5वीला जर शिष्यवृत्तीची तयारी करायची असेल आणि 5व्या वर्गातच जर आपण तयारी करायला घेऊ तर होणारच नाही, अशातला भाग नाही, होईल। परंतु जर उत्तम तयारी करायची असेल तर ही परीक्षा ही तुमचे बेसिक्स सगळे व्यवस्थित व्हावेत या दृष्टिकोनातून पहिलीपासूनच त्यातले काही घटक पहिलीमध्ये, काही घटक दुसरीमध्ये, तिसरीमध्ये त्या इयत्तांना अनुसरून जर आपण मार्गदर्शन करत गेलो आणि त्याची तयारी करत गेलो तर 5वीला आपल्याला जास्त काम राहणार नाही। 5वीला जाऊन त्या वर्गात जाऊन आपल्याला फक्त आपण केलेल्या अभ्यासाची पुनरावृत्ती करण्याचंच काम फक्त आपल्याला उरेल आणि ही तयारी अगदी भक्कमपणानं करता येईल। आणि हाच भाग जर 5वी शिष्यवृत्तीला आपण बसलेलो फक्त असलो आणि गुणवत्ता यादी जरी आपण नाही धारक झालो तरी 8वीला मात्र असे काही विद्यार्थी जे फक्त पास झालेले आहेत ते 8वीला गुणवत्ता धारक होऊ शकतात। हे सातत्यपूर्ण काम आहे, हे कधीही न थांबणारं काम आहे, त्यामुळे हे फक्त त्याच वर्गात करणं तितकंसं योग्य ठरणार नाही। सर आता 5वी आणि 8वीची स्कॉलरशिपची 2024ची परीक्षा मला वाटतं 1-2 महिन्यावर आली, फेब्रुवारी महिन्यामध्ये परीक्षा होते, अंतिम टप्प्यात आहेत, 2 महिने विद्यार्थ्यांच्याकडे राहिलेले आहेत। अशा या 2 महिन्यात कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी वेळेचं नियोजन केलं पाहिजे किंवा अंतिम टप्प्यातील तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे? योगायोगाने यावर्षी अजूनही शिष्यवृत्तीची तारीख फिक्स झालेली नाही आणि त्यामुळे आपल्याला थोडा जास्तच वेळ उपलब्ध होईल, परंतु किमान 2 महिने ज्याचा तुम्ही उल्लेख केला आता तेवढे जरी वेळ आपल्याला मिळाला तर आतापर्यंत जे अभ्यास करणारे लोक आहेत, जे करणारे विद्यार्थी आहेत, त्यांचा अभ्यासक्रम जवळपास सगळा संपुष्टात आलेला आहे, त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणार आहे। आणि मग या 2 महिन्यामध्ये काय करायचं आहे तर आपण केलेल्या अभ्यासाची उजळणी होणं याच्यासाठी हा वेळ आपल्याला द्यावा लागेल। आणि याच्याकरता काही लोकांनी जे शिष्यवृत्तीचं काम चांगलं करतात त्यांनी प्रश्नपत्रिकाचा सराव आत्ता सुरू केलेला असणार आहे।
आणि जे काही जण अजूनही प्रश्नपत्रिकांचा सराव सुरू केलेले नसलेले विद्यार्थी आहेत त्यांनी आता ताबडतोबीनं तो सराव सुरू करणं अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकांचा सराव सुरू करत असताना मात्र त्याच्यावरती आपण केलेल्या प्रश्नपत्रिकांची पण उजळणी करणं अपेक्षित असतं. आणि हे लोकांच्या काही वेळेला लक्षात येत नाही की आपण सोडवलेले जे प्रश्न प्रकार आहेत तेच प्रश्न प्रकार प्रत्येक प्रश्नपत्रिकेत येतात आणि आपल्याला येणारे प्रश्न मात्र आपण काळजीपूर्वक बघत राहतो, परंतु न येणाऱ्या गोष्टीकडे मात्र आपलं दुर्लक्ष होण्याची शक्यता लक्षात घेऊन माझी अशी सगळ्यांना एक सूचना राहील, विनंती राहील की तुम्ही प्रत्येक प्रश्नपत्रिका सोडवताना एक चार्ट तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे की आपल्याला येणारे प्रश्न प्रकार कुठले आहेत आणि चुकलेले प्रश्न प्रकार कुठले आहेत. चुकलेल्या प्रश्न प्रकारांची तुम्ही नोंदणी करून ठेवणं गरजेचं आहे. आणि तेच प्रश्न जर तुम्हाला परत प्रश्नपत्रिका सोडवताना जर चुकीचे दिसले तर आपल्या लक्षात येईल की एखादा घटक आपल्याला समजायचाच राहून गेलेला आहे आणि मग त्या घटकाचा आपल्याला परत एकदा जाऊन उजळणी करताना तो समजलाय का नीट का तो परत एकदा समजून घ्यावा लागेल याचा विचार करावा लागेल. हे झालं प्रश्नपत्रिकांच्या बाबतीत. आणि दुसरा विषय राहील की या 2 महिन्यामध्ये खरं तर या परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर फक्त शालेय वेळामध्ये काम करून हे काम होणार नाही. थोडासा जादाचा सराव करणं अपेक्षित आहे. याच्याकरता सगळ्यांनी, विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी आपण गेले 7, 8, 9 महिने याच्यासाठी दिले आहेत. आता फक्त 2 महिने राहिलेत. तर या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण सकाळी संध्याकाळी जो आपल्याला वेळ मिळेल त्या वेळामध्ये या प्रश्नपत्रिकांचा सराव करणं अपेक्षित आहे. आणि या कालावधीमध्ये जास्तीत जास्त प्रश्न प्रकार जर आपल्या हातून होऊन गेले, किमान जे यशस्वी विद्यार्थी गुणवत्ताधारक झालेले आहेत त्यांनी 100 प्रश्नपत्रिका या सोडवलेल्या आहेत. आपल्याला म्हणजे 100 आता पूर्वी 3 प्रश्नपत्रिका असायच्या, आता 2च आहेत आणि 1.5 तासाचा वेळ आहे. तर किमान या इथून पुढच्या कालावधीमध्ये दररोज एक जरी प्रश्नपत्रिका आपण सोडवली म्हणजे प्रश्नपत्रिका 1 आणि प्रश्नपत्रिका 2 असे मिळून आपण दररोज एक जरी सोडवली तर किमान 60 तरी प्रश्नपत्रिका आपल्या सोडवून होतील आणि तेवढं करावं अशी माझी सूचना राहील. ठीक आहे. आता परीक्षेच्या दिवशी म्हणजे परीक्षेच्या अगोदरचं तुम्ही टाइम मॅनेजमेंट सांगितलं, प्रश्नपत्रिका सोडून परीक्षेच्या दिवशी पालक आणि विद्यार्थी त्या दिवशी त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे परीक्षेला जाण्यापूर्वी? अतिशय महत्त्वाचा प्रश्न, ज्वलंत प्रश्न आहे. महत्त्वाचा प्रश्न या अर्थाने आहे की परीक्षेच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्याच्या पेक्षा जास्त पालकच जास्त ते एक्साइटमेंटमध्ये येतात आणि इतकं काही आपण आपल्या कृतीतनं विद्यार्थ्यावर प्रेशर आणायचा प्रयत्न करतो, आपल्या लक्षात पण त्या गोष्टी येत नाहीत. आणि खरं तर या स्पर्धा परीक्षांचा सराव आणि त्याला सामोरं जाणं हा भाग त्याच्या तयारी इतकाच त्या दिवसाच्या आपण परीक्षे दिवशी खरं तर वर्षभर केलेलं काम आपण 3 तासामध्ये त्याचं मूल्यमापन करणार आहे. आणि ते 3 तास आपण त्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त सहकार्य कसं करू याकडे पालकांचं लक्ष असलं पाहिजे. आणि त्याच्याकरता माझा पहिली सूचना राहील की पालक काय करतात, पहिला पेपर संपला की तो प्रश्नपत्रिका घेऊन तुझं हे कुठलं बरोबर आलं, कुठलं चुकलं, काय झालं हे विचारत बसतात आणि त्यातून एकमेकांच्या चर्चेतनं एखादा येणारा प्रश्न जर त्याचा चुकला असेल तर तो विद्यार्थी पुढच्या प्रश्नपत्रिकेवर त्याचा परिणाम होतो. आणि याच्याकरता सूचना राहील की परीक्षा संपल्यानंतर प्रश्नपत्रिका त्याच्या हातून काढून घ्या आणि परीक्षेवरती कुठलीही चर्चा करू नका. परीक्षेवरची चर्चा टाळा. त्याच्याशी त्याचं जेवण, त्याचा मधला आहार, त्याची पाण्याची बाटली, अमुक तमुक या गोष्टीशी तुम्ही एकरूप व्हायचा प्रयत्न करा आणि इतर प्रश्न टाळा. वृत्ती परीक्षेच्या पेपरला जाताना किंवा परीक्षेला जाताना सामोरे जाताना आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे? खरं तर परीक्षेच्या दिवशी आपण जेव्हा परीक्षा केंद्रावरती जातो त्यावेळेला आपल्याजवळ आपल्याला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या आहेत का हे विद्यार्थी बघेल, तसं पालकांनी पण बघणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये त्याच्याकडं तो पेपर सोडवण्यासाठी लागणारा पेन जर खराब झाला, मध्यंतरी काही होऊ शकतं, तर आपल्याकडं दुसरा पेन पण असावा. आणि जो पेन आहे तो गोल रंगवण्याची परीक्षा आहे, तो पटकन रंगवलं जाईल अशा पद्धतीनं ठळक उठणारा पेन तो असावा अशी एक काळजी सगळ्यांनी घेणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर दुसरा याच्यामध्ये आपलं रिसीट
विद्यार्थ्याचं जे ओळखपत्र आहे ते ओळखपत्र असल्याशिवाय विद्यार्थ्याला परीक्षागृहामध्ये प्रवेश दिला जात नाही किंवा त्यावेळेला ऐन वेळेला अडचण येते. तर याच्याकरता रिसीट व्यवस्थित आपण काढून ठेवलेलं आहे का आणि ते व्यवस्थित आहे का याची पण काळजी आपण दक्षता घेतलेली असली पाहिजे. यानंतर परीक्षागृहात गेल्यानंतर देखील आपल्याला ऐन वेळेला विद्यार्थ्याला शौचालयाला येऊ शकतं, अजून काही गोष्टी होऊ शकतात. परीक्षेचा क्रमांक कुठं आला आहे, त्याची बैठक व्यवस्था कशी आहे, त्याला मिळालेला बेंच बसायचा कसा आहे, या सगळ्या गोष्टींची पण काळजी पालकांनी घ्यावी. आणि परीक्षागृहामध्ये गेल्यानंतर या गोष्टींची काळजी घेण्याऐवजी आपण काय केलं पाहिजे की परीक्षेत किमान जे आपल्याला टायमिंग दिलेलं आहे त्याच्या अगोदर किमान 1 तास तरी आपण तिथं जाणं अपेक्षित परीक्षा आहे. केंद्रावर जाणं गरजेचं आहे. परीक्षा केंद्रावर जर आपण लवकर पोहोचलो तर आपल्याला आपला बैठक क्रमांक कुठं आहे हे बघता येईल. आपल्याला बाकीच्या या व्यवस्था जे सांगितलं, शौचालय कुठं आहे, पाणी प्यायला त्याला लागलं तर ते कुठं आहे, या गोष्टींची काळजी घेता येईल. तर या पण गोष्टींची काळजी पालकांनी घ्यावी. ठीक आहे. आता शिष्यवृत्ती परीक्षेचे पेपर सुरू झाल्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवताना नेमक्या विद्यार्थ्यांना समस्या काय येतात आणि त्यावर कशा पद्धतीने उपाय शोधला पाहिजे आपण? खरं तर समस्या या जो घटक आकलन झालेला नाही त्याच घटकावरच्या समस्या विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेला येतात. आणि ही गोल रंगवायची परीक्षा आहे. पालकांना असं उठतं की काही वेळेला गोल रंगवत चुकून बरोबर येण्याची शक्यता लक्षात घेऊन बऱ्याच वेळेला असं होतं की विद्यार्थ्याला येत तर काही नसतं आणि गोल रंगवण्याच्या नादात त्याला खूप मार्क मिळून जातात आणि मग पालकाची अपेक्षा वाढते. तर याच्याकरता की निदान आपल्याला जे प्रश्न प्रकार सोडवायचे आहेत त्या प्रश्न घटकाचं आकलन आपल्याला व्यवस्थित झालंय का नाही ह्याची खात्री अगोदर होणं गरजेचं आहे. आणि ते जर झालं असेल तर मग काही वेळेला प्रश्न चुकतात. एखाद्या घटकातले याच्यामध्ये वर्गीकरण असेल, आकलन असेल, संख्याज्ञान असेल, संख्यावरील क्रिया असतील, शब्दसंपत्तीचा विकास असेल, कार्यात्मक व्याकरणाचा भाग असेल, बरेचसे घटक आहेत. भाषेचे घटक वेगळे आहेत, इंग्रजीचे घटक वेगळे आहेत, बुद्धिमत्तेचे घटक वेगळे आहेत, गणिताचे घटक वेगळे आहेत. तर हे चुकताना काय होतं की जो घटक बऱ्याच वेळेला असं होतं की जो घटक समजलाच नाही त्यात चुका होतात. आणि काही वेळेला असं होतं की समजलेलं असतं परंतु मला खूप समजलेला आहे आणि प्रश्न प्रकार व्यवस्थित अभ्यास जर केलेला नसेल तर प्रश्न पटकन वाचून मिळालेलं काही उत्तर आपल्या डोक्यात आहे ते पटकन रंगवण्याची वृत्ती विद्यार्थ्याची असते. त्याकरता त्याला सूचना 100 प्रश्नपत्रिकांचा सराव याचा मी जो उल्लेख केला हे जर करत आपण असू तर या सगळ्या चुका ज्या काही चुका होतात त्या अगोदरच विद्यार्थ्याच्या लक्षात येतात. आणि म्हणून आपण 100 प्रश्नपत्रिकांचा सराव घेतला तर ना आकलनाच्या चुका राहतात आणि ना प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी जो सराव राहतो त्या सरावाच्या पण चुका राहत नाही. आता उत्तर लिहिताना गोल रंगवताना तो बाहेर गेला तर मार्क कट होतात किंवा ते उत्तर चुकीचं झालं जातं, अशी काय पद्धत असते नेमकी? हा, तर जे उत्तर रंगवताना गोल रंगवायचे आहेत ते जर अर्धवट गोल रंगवला गेला तर प्रश्नपत्रिकेवरती सुद्धा या सूचना असतात पण तेव्हा आपल्याला वेळ नसतो. तर अर्धवट गोल रंगवला गेला किंवा फक्त एक टिंब दिला किंवा त्याच्या बाहेर काढलं तर हे कॉम्प्युटरवरती तपासल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिका असल्यामुळं ह्या संगणकाला ह्या मानवी चुका काही कळणार नाहीत. आणि म्हणून ते गोल व्यवस्थित भरीव पद्धतीनं कसे रंगवले जातील याचा सुद्धा सराव अगोदर विद्यार्थ्यांच्याकडनं घेणं अपेक्षित आहे, तो घेतला गेला पाहिजे. शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीनुसार पुढे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळत जाते. तर काय निकष असतात शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी? शिष्यवृत्तीची गुणवत्ता यादी जिल्हा स्तरावरती, राज्य स्तरावरती, राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि तालुका स्तरावरती अशा 4 पद्धतीनं हे गुणानुक्रम दिले जातात. राज्यस्तरीय शिष्यवृत्ती ही महत्त्वाची. त्याच्यामध्ये गुणानुक्रमे पहिले 100 गुणवान विद्यार्थी त्याच्यामध्ये घेतले जातात आणि त्यांना ती शिष्यवृत्ती दिली जाते, ज्याच्यामध्ये परत ग्रामीण आणि शहरी अशा वेगवेगळ्या 2 प्रकारच्या याद्या असतात. त्याच्यानंतर जिल्हा स्तरावर देखील आपल्या सांगली जिल्ह्याचा विचार जर केला आपण तर साधारण प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळे परंतु आपल्याकडं साधारण 415 इतके शिष्यवृत्ती संच आता आपल्याकडं दिले जातात. म्हणजे तेवढ्या लोकांना, तेवढ्या विद्यार्थ्यांना ती शिष्यवृत्ती दिली जाते. याच्याशिवाय इयत्ता 8वी करिता तालुक्यामध्ये
प्रथम क्रमांक वगैरे येणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती दिली जाते. आता हे गुणवान ठरण्यासाठी आपण निकष कुठले गुणांचे निकष आपल्याला सांगता येणार नाही, कारण ही स्पर्धा परीक्षा आहे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गुण मिळवलेले वरून पहिले गुणानुक्रमी विद्यार्थी आहेत त्यांना ती शिष्यवृत्ती मिळते. आता शिष्यवृत्तीची रक्कम नेमकी किती असते? 5वीच्या शिष्यवृत्तीची रक्कम किती, 8वीच्या किंवा NMMSची रक्कम किती असते? 5वी आणि 8वी करिता गेले अनेक वर्ष फक्त 100 रुपये प्रतिमहा एवढी शिष्यवृत्ती दिली जात होती. शासनाने त्याच्यामध्ये आता एवढी मोठी परीक्षा आहे आणि त्यांनी पण त्यांचा रोल म्हणून 500 रुपये पर महिना अशा पद्धतीनं आता सुरू केलेली आहे 5वी करिता आणि NMMS 8वी करता देखील, आणि NMMS करता मात्र पर मंथ 1000 रुपये अशी 4 वर्ष ती शिष्यवृत्ती दिली जाते. 5वीची शिष्यवृत्ती 3 वर्षे दिली जाते आणि 8वीची शिष्यवृत्ती देखील 3 वर्षे दिली जाते. NMS साधारणपणे 48,000 रुपयांची स्कॉलरशिप मिळते. प्रतिवर्षी 12,000 अशी 4 वर्षे ती 48,000 रुपये, आणि आर्थिक दुर्बल घटकासाठी ती शिष्यवृत्ती असल्यामुळं मला वाटते सर्वसामान्य कुटुंबातील सर्वांनी याच्यामध्ये सहभाग नक्कीच घेतला पाहिजे. आता शिष्यवृत्तीची परीक्षा आहे ती मुळात शहरी भागापुरती पहिल्यांदा पाहिली गेली होती. आता आम्ही सांगली जिल्ह्यापुरतं जर म्हणायचं तर तुम्ही नामदेव गुरव सर असतील, नितांत तांबडे सर असतील, किंवा मी असे पर्टिक्युलर ज्यादा नावं नाही घेणार, पण ह्या लोकांनी ग्रामीण भागापर्यंत अगदी जिल्हा परिषदे शाळेपर्यंत ही शिष्यवृत्ती पोहोचवली किंवा यशाची परंपरा तिथं निर्माण केली. तर खाजगी क्लासेसचा खरंच रोल आहे का त्या पद्धतीचा? मला वाटतं हा खाजगी क्लासला जाऊच नाही किंवा जावं अशा पद्धतीने याचं उत्तर देता येणार. बरोबर. प्रत्येकाला ज्याचा जसा अनुभव आहे त्यानुसार प्रत्येकाने विचार करून याचा निर्णय घ्यायला पाहिजे. परंतु या स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्याला मिळणारा हा वेळ जास्तीत जास्त तुम्ही त्याला कसा देऊ शकता हा महत्त्वाचा जर मुद्दा विचारात घेतला तर शाळेतला वेळ अधिक क्लासचा वेळ आणि त्याचं स्वयं अध्ययन, खरं तर ही स्वयं अभ्यासाची परीक्षा आहे, स्वयं अध्ययनाची परीक्षा आहे. आणि मग त्याच्यासाठी जर त्याला वेळ द्यायचा असला तर रिपिटेशन टाळायचा प्रयत्न केला पाहिजे. जर एखाद्याला क्लासला घालायचंच असेल तर त्या क्लासची पण गुणवत्ता तुम्ही बघून घ्या. तिथं मार्गदर्शन करणारे मार्गदर्शकांची पूर्वानुभव लक्षात घ्या. ते वापरतात ते मटेरियल कुठलं आहे त्याची पण थोडीशी काळजी घ्या. नाहीतर आपला शेजारचा कोणी तर पाठवतो म्हणून क्लासला पाठवणं तितकंसं योग्य नाही. हा एक मुद्दा झाला. आणि घरी राहून जर शक्य असेल तर घरी राहून हा जर सराव केला तर आता स्पर्धा परीक्षेत राज्यसेवा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा घरी राहून करणारे विद्यार्थी आहेत. तर हे खालच्या स्तरावरती सुद्धा अशक्य अशातला भाग नाही. थोडंसं मार्गदर्शन लागतं. तुम्ही तुमच्या शाळेतल्या शिक्षकांना थोडीशी विनंती केली तर हा भाग होऊन जाईल. परंतु हा ज्याच्या विचाराचा आवडीचा प्रश्न आहे. आता सर्वात महत्त्वाचा असा एक प्रश्न आहे की तुम्ही देखील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करत असता. तर शिष्यवृत्ती परीक्षा या स्पर्धा परीक्षेचा पाया आहे असं म्हटलं जाते. तर यात नेमकं किती तथ्य आहे आणि कशा पद्धतीनं तो पाया आहे? 100% या प्रश्नाकडे जर बघितलं तर 100% हा गुणवत्तेचा पाया आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. कारण आत्ताच युग स्पर्धेचं युग आहे आणि विद्यार्थ्याची गुणवत्ता शोधायची कशी ह्या खरं तर गुणवत्ता शोध परीक्षेत पुढे जाऊन अनुभव असं सांगतो की या शिष्यवृत्तीला नवोदय सारख्या परीक्षेचा उल्लेख आपण केला नाही, पण नवोदय सारख्या परीक्षेमध्ये आलेले विद्यार्थी असतील आणि शिष्यवृत्तीच्या प्रकारामध्ये आलेले यांच्यासाठी परत पुढे जाऊन 9वी 10वीला NTS नावाची जी परीक्षा आहे त्याच्यामधले गुणवान विद्यार्थी असतील, हे सगळे विद्यार्थी जर तुम्ही आत्ता स्पर्धा परीक्षेतनं लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतनं यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना विचारलं तर ते नक्की तुम्हाला सांगतील की आमच्या या यशाचं रहस्य आमच्या पूर्वाश्रमी आम्ही स्पर्धा परीक्षा ज्या दिलेल्या होत्या 4थी 5वीच्या वर्गामध्ये, पूर्वी 4थीला आणि 7वीला या परीक्षा व्हायच्या, तर तेव्हा आम्ही जे प्रयत्न केले त्याच्यामध्ये याचं खूप सारं श्रेय त्याला द्यावं लागेल अशी त्यांची तुम्हाला मत त्यांचं तुम्हाला ते सांगतील. दुसरी गोष्ट अशी आहे की यात सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आता शासनानं 100% विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आणि जे सर्वसामान्य विद्यार्थी आहेत उद्या पोलीस भरतीला किंवा मिलिटरी भरतीला सैन्य दलामध्ये ज्यांना जायचं आहे त्यांना निदान स्पर्धा परीक्षा जेव्हा येते
त्यावेळेला त्यांना निदान आत्ता परीक्षेतलं काही थोडंफार कमी पण येत असेल, परंतु मी हे गोल रंगवलेत आणि या प्रकारची परीक्षेला मी सामोरं गेलो, हे सुद्धा त्याला एक आत्मविश्वास देणारं ठरतं. आणि त्यामुळं भविष्यात ज्या मोठ्या कुठल्या परीक्षा आहेत त्या परीक्षाच्या यशाचं रहस्य म्हणा किंवा त्याची पार्श्वभूमी तयार करायचं काम, हा पाया हे या परीक्षेमधनंच होतो असं नक्कीच म्हटलं पाहिजे. धन्यवाद सर. अत्यंत सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा, त्याचं स्वरूप, परीक्षा पद्धती आणि परीक्षात प्रत्यक्षात सामोरं जाताना कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी तयारी करायला पाहिजे हे तुम्ही अत्यंत चांगल्या आणि सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना सांगितलं. धन्यवाद. मला आज या ठिकाणी काळे सरांनी आमंत्रित केलं आणि महासत्ताच्या वतीनं या ठिकाणी एका ज्वलंत विषयाला, स्पर्धा परीक्षेसारखा त्याचा पाया असणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भात आपलं मत मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी मनपूर्वक सर्व प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षकांच्या वतीनं आपलं ऋण व्यक्त करतो. धन्यवाद.